काव्याला कळणार नंदिनीचं सत्य. नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की पार्थ आणि काव्या पोलिसांकडे गेलेत. तेव्हा पार्थ पोलिसांना म्हणतो की कसं आहे ना, सरळ बोटाने जर तूप नाही ना निघलं तर दरवेळेस बोट वाकडं करण्याची गरज नाही, तोच डबा तापवायला सुद्धा येतो. आता आम्ही तो कसा तापवतो तो बघा फक्त. हे ऐकताच पोलिसांना धक्काच बसतो. त्यानंतर पार्थ आणि काव्या तिकडून निघून जातात. त्यानंतर तो पोलीस इन्स्पेक्टर त्या नगरसेवकाला फोन लावतो आणि म्हणतो, हो दोघे आले होते, तो पुरावा डिलीट झालाय म्हणे आणि आम्ही आता तापवतो कसा ते बघा असं म्हणलेत. बघूया आता हे काय करतायत ते, पण यांचं काय करायचं ते एकदा नीट सांगा. आता पोलीस नेमकं काय करणार आहे तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्या आणि पार्थ बाहेर आल्यानंतर काव्या पार्थला म्हणते की करप्शन इतकं खोलवर पसरलंय ना देशमुख, हे करप्शन साफ केल्याशिवाय मी काय गप्प बसणार नाही. तेवढे तिकडे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की काव्या नंदिनीला विचारतीये की ताई तू खरं सांग, तुझं मिसकरेज झालेलं नाहीये ना. हे ऐकताच नंदिनीला तर धक्काच बसतो. तेवढ्यात काव्या नंदिनीच्या पोटावरती हात लावायला जाते, इतक्यात नंदिनी तिचा हात अडवते. हे बघताच काव्याला तर धक्काच बसतो. तेव्हा काव्या नंदिनीचा हात तिच्या डोक्यावर ठेवते. तेव्हा नंदिनी म्हणते की तुझी शपथ काव्या, त्या रोडवरती माझं मिसकरेज झालेलं नाहीये. हे ऐकताच काव्याला शंका येते. तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्या तिच्या रूम मध्ये गेलीये आणि ती पार्थला म्हणते की ताईने माझा हात धरला होता, ती नक्कीच काहीतरी लपवतीये माझ्यापासून. तेवढे तिकडे नंदिनी सुद्धा जीवाला म्हणतीये की काव्याला संशय आला असणार आणि जर तसं असेल ना तर ती मुळापर्यंत पोहोचल्याशिवाय गप्प बसणार नाही. आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.